नमस्कार, मी आज स्पेशली तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलेली आहे। एका खूप मोठ्या स्त्रीची गोष्ट घेऊन। तुम्हाला सगळ्यांना ती व्यक्ती माहिती आहे, सुनीता विल्यम्स। तर ह्या ज्या आहेत त्यांना स्पेसशिपमध्ये फक्त 7 ते 8 दिवसाकरता पाठवण्यात आलेलं होतं। तो त्यांचा प्रवास 9 महिने लांबला। तर हा 9 महिने प्रवास 8 दिवसाच्या स्टफवरती त्यांना काढायचा होता। प्रत्येक वेळेला त्यांच्यासमोर एक नवं संकट उभं राहायचं, प्रत्येक वेळेला त्यांच्यासमोर एक नवे प्रॉब्लेम्स उभे राहायचे, त्यांच्याजवळ असणारे डेली युटिलिटीज। तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याजवळ फक्त 8 ते 10 दिवसापुरत्याच होत्या, पण त्याच्यावरती त्यांनी 9 महिने सफर केले। कॅन यू बिलीव्ह? आपल्याला जर एका खोलीमध्ये 1 महिना राहायला सांगितलं तरी आपण कंटाळून जाऊ। म्हणजेच त्यांची विल पॉवर, त्यांची पॉझिटिव्हिटी किती स्ट्रॉंग असेल ह्याचा अनुभव आपण घेऊ शकतो। तुम्हाला माहिती आहे, सुनीता विल्यम्सनी जेव्हा स्पेसशिपमध्ये झेप घेतली तेव्हा त्यांच्याबरोबर एक गणेशाची छोटी मूर्ती होती। आणि नक्कीच आपला ज्याच्यावरती विश्वास असतो त्या गोष्टीवरती जर आपण विश्वास ठेवून कुठलीही मोठी झेप घेतली ना की तिथे आपल्याला पोहोचवण्यासाठी ती शक्ती नक्कीच प्रयत्न करत असते। तर अशा प्रकारे 9 महिने, 9 दिवसाचे 9 महिने झाल्यानंतर सुद्धा सुनीता विल्यम्स या इतक्या पॉझिटिव्ह होत्या की जेव्हा केव्हा पृथ्वीवरून त्यांच्याशी संपर्क साधला जायचा तेव्हा त्यांच्या बोलण्यात कायम पॉझिटिव्हिटी असायची। पुढे प्रॉब्लेम्स आपल्याला तर नक्कीच नसतात आपल्या आयुष्यामध्ये। मग आजचा तुम्हाला सगळ्यांना सुनीता विल्यम्सचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून माझा एक सल्ला आहे की नेव्हर गिव्ह अप। कधीही गिव्ह अप करायचं नाही। जे आपल्यासमोर प्रॉब्लेम्स असतील, जे आपल्यासमोर संकट असतील त्याला धैर्याने तोंड द्यायचं, तर तुम्हाला नक्कीच लॉ ऑफ अट्रॅक्शन पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जातं। हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आणि रूल आहे, हे कायम लक्षात ठेवायचं। जाता मी तुम्हाला एवढंच सांगेन की सुनीता विल्यम्स जरी पृथ्वीवर परतल्या असल्या, सुखरूप परतल्या असल्या, तरी सुद्धा त्यांचा संघर्ष अजून काही संपलेला नाहीये। त्यांना अजून सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांच्या विल पॉवरची तर साथ असणारच आहे। त्याबरोबर आपण सगळ्यांनी सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा छानपैकी काही महिने त्यांना सर्व्हाइव्ह करायला लागतील ह्या गोष्टीसाठी, पण ह्यातून बाहेर पडून त्या नक्की पुढच्या स्पेसशिपसाठी तयार होतील अशी आपण युनिव्हर्सकडे प्रार्थना करूया। आणि आपल्या सगळ्यांची प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी युनिव्हर्सने आपल्याला मदत करो, हीच एक प्रार्थना।